उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. थेट जाऊया तिकडे. स्थळ वेगवेगळ्या पंथाची किंवा वेगवेगळ्या समाजाची असतील त्यांना सगळ्यांना तो नियम लागू होईल. आता मधी काहींनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारे घडलं. खरं तर ध्वनी प्रदूषण संबंधितातील कायदेशीर तरतुदी आणि शासन निर्णय हा सुप्रीम कोर्टाने 2005ला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लेखी परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रणाली वापरली जाणार नाही. वापरत असताना ती सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या काळातच ध्वनिक्षेपकांचा किंवा सार्वजनिक ध्वनी वितरण यंत्रणेचा वापर करण्यात येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 आणि बाकीचे काही नियम होते. आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आता परवा रमजान पवित्र महिना चालू होता, त्याच्यात ईद होती 3 तारखेला, अक्षय तृतीया होती 3 तारखेला आणि त्यावेळेस पण बरीच चर्चा झाली. जेवढा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये बंदोबस्त पोलिसांचा ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचं काम सरकारने केलं, गृह विभागाने केलं. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही ह्याबद्दलची खबरदारी देखील त्याच्यामध्ये घेतली. जे कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना ज्या नोटिसा द्यायला पाहिजे होत्या त्याही देण्याचं काम केलं. त्यांनाही लक्षात आणून दिलं की बाबा तुम्हाला कुणाला कायदा हातामध्ये घेता येणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी मध्ये सांगितलं की बाबा सगळ्यांना नियम सारखे राहतील, तर काहींनी मला टार्गेट करून सांगितलं की बाबा हे असं कसं बोलू शकतात. आता मी मधल्या काळामध्ये ज्यावेळेस उत्तर प्रदेशच्याबद्दल बोललं गेलं आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या संदर्भातली मी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जहांगीरपुरी दिल्ली येथील जातीय दंगलीनंतर उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या सरकारने स्वतः गोरखपूर येथील गोरखमठ मठावरील भोंगे उतरवले तिथल्या प्रमुखांनीच आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराचे भोंगे हे देखील उतरवण्यात आले. आणि यानंतर तिथल्या प्रमुखांनी आवाहन केलं की मस्जिद आणि मशिदीवरून भोंगे उतरवावेत. त्याच्यामध्ये कुठला आदेश त्यांनी काढला नाही, त्यांनी आवाहन केलं आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये त्यांनी काही केली नाही. परंतु काही दिवस तिथले मोठ्या प्रमाणावर भोंगे आपणहूनच मशिदीवरचे पण उतरवण्याचं काम झालं आणि मंदिरावरचं पण उतरवण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अधिकृत दुजोरा उत्तर प्रदेशचे पोलीस विभाग देत नाही. आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केला, मग वेगळ्या पद्धतीनं आपल्या डिपार्टमेंटनी ती माहिती काढलेली आहे. सांगायचं तात्पर्य मी आजही सांगेन की आपल्या राज्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेतो, त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढं चाललाय सांगतो. महाराष्ट्र ह्या सगळ्या मान्यवरांनी जे काही विचार आपल्याला दिलेले आहेत त्याचं आपण सगळेजण स्मरण करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या इथं कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. मी तर ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आवाहन करतो की आपल्या राज्यामध्ये जेवढी काही धार्मिक स्थळं आहेत त्यांनी तशा प्रकारच्या परवानग्या लाऊडस्पीकरला घ्याव्यात. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच त्यांना वापरायला परवानगी घेतली तर ते वापरू शकतात. त्यामध्ये काही झालं तरी आवाजाची पण मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे. ती मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये. अजूनही काही मंदिरामध्ये, काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता
कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो. आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे? असं नाही. मी मगाशी सांगितलं की ह्या संदर्भामध्ये आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे. ठराविक दिवसामध्ये सगळ्यांनी तशा पद्धतीनं परवानगी घ्यावी. आपल्याला वातावरण बिघडून द्यायचं नाही. परंतु ते आवाहन करून देखील जर काही लोकांनी परवानगी नाही घेतली तर मग मात्र तिथं कठोर भूमिका घेतली जाईल. मलाही कळते की 1 दिवसात 2 दिवसात काही परवानग्या त्या मिळतील अशातला भाग नाही. त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण हे बरेच वर्ष चालत आलेलं आहे. एक गोष्टी त्रिवार सत्य आहे की प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. कायदा कुणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये. आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल. मग तुम्ही म्हणाल मग मागं का नाही केली? मागे आपण सामोपचाराने एकमेकाला कुठलाही अडथळा न होता एकमेका मदत चाललेली होती. परंतु तुम्ही बघा, हे पुढं आल्यानंतर आपली शिर्डीची काकड आरती बंद झाली. आता मी आपल्या लक्षात आणून दिलंय, उत्तर प्रदेशमध्ये देखील तिथल्या प्रमुखांनी काही भूमिका घेतली. ते स्वतः गोरखपूर परिसरातले, तिथंच त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. आता हा तो त्यांचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत. तशा प्रकारे आपल्या इथं रात्री उशिरा 10च्या पुढं वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो. त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो. त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात. तुमच्यातलं कोणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल. पण अशा प्रकारची आपण त्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. असं नाही. आपण त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिलेली आहे. त्यांना काही काळ दिलेला आहे. त्यांनी त्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्या आवाजाची मर्यादा ठेवूनच सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल की या 2-3 दिवसामध्ये बहुतेक ठिकाणी आवाज कमी झालेले आहेत. मर्यादाचं पालन सगळे करायला लागलेले आहेत. परंतु हे सर्वांनाच ह्याची अंमलबजावणी करावी लागणार. सर्व धार्मिक स्थळ आहेत त्यांना. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. पक्षाच्या स्वरूपाने संघटनात्मक बांधणी दौरा असेल, पुणे महानगरपालिका निवडणुकीचा दौरा असेल, कोणत्या पार्श्वभूमीचा दौरा? नक्कीच संघटनात्मक बांधणीसाठीच आम्ही दौरे करतो. काल ज्या प्रकारचा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने, त्यानुसार मुंबईसह 18 महानगरपालिकांच्या निवडणुका तात्काळ घेण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. आणि त्यासाठी पूर्वतयारी ही चालूच होती. पण त्याला आता वेगानं थोडंसं काही पावलं टाकावी लागतील. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर या महत्त्वाच्या महानगरपालिका शिवसेनेसाठी तर आहेत, महाविकास आघाडीसाठी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे, इतर काही कार्यक्रम जे पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करतो आहोत. त्यानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये शिवसेनेचे सगळे खासदार शिवसंपर्क अभियानासाठी निघालेले आहेत. तो एक कार्यक्रम आहे. 14 तारखेला BKCमध्ये शिवसेनेची प्रचंड सभा आहे. मेळावा नाही, सभा म्हणतो.
त्यानंतर संभाजीनगरला 8 जूनला फार महत्त्वाची अशी सभा आहे. हे सगळे पक्षाचे कार्यक्रम सुरू होतील आणि हे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे. म्हणजे कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले, तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही. शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे ती विचलित होत नाही. या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते. राज ठाकरेंनी काल असं म्हटलेलं आहे क्या होगा पुणे दौरे में? आज शाम को हमारी सभा है हड़पसर में. वहाँ की शिवसेना का एक बहुत बड़ा हमारे कार्यालय का उद्घाटन है हड़पसर में. कल भी हमारे सभी पुणे के कार्यकर्ताओं की बैठक है. बाद में हम पुणे ग्रामीण इलाके में जाएंगे. वहाँ जुन्नर, आंबेगांव, मंचर इस एरिया में शिवसेना के कार्यकर्ताओं से मिलूंगा. तैयारी चल रही है पूरी तरह से. जो पार्टी का काम होता है रूटीन वही चल रहा है. नई बात नहीं उसमें कुछ बोला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका शिवसेना महाविकास आघाडीसोबत लढणार आहे का? कारण की मुंबईमध्ये शिवसेनेने आतापर्यंत एक हाती शिवसेना लढताना पाहायला मिळत होती. मात्र येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये बघा की मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते. एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे. पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही. हे आमच्या लक्षात आलेलं आहे. कोल्हापूरचा निकाल आपण पाहिला असेल. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून त्याच्यावर निर्णय घेऊ. प्रमुख जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा होईल आणि निर्णय घेतले जातील. आता मुंबई, ठाण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी शिवसेनेची प्रचंड ताकद आहे. पण नागपूर, पुणे, बरं का, त्यानंतर पिंपरी चिंचवड इथे तुलनेमध्ये आमची ताकद कमी आहे. कुठे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, कुठे काँग्रेस आहे. मग अशा दोन्ही महानगरपालिकांमध्ये मिळून आपण काय आदान प्रदान करू शकतो आणि संपूर्ण सत्ता राज्याची आपल्या हातात कशा प्रकारे ठेवू शकतो या संदर्भात सगळे प्रमुख लोक बसून निर्णय घेतील. पण एक सांगतो, महाविकास आघाडी याबाबत आमचं एकमत आहे. कोणतेही मतभेद नाहीत की एकत्र लढण्यासंदर्भात. भाजपा नेते आशिष शेलार आता एक मुंबई पालिकेतला एक घोटाळा बाहेर काढतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत आमच्या 105 पोलखोल सभा झालेल्या आहेत. आज मी पुन्हा एकदा मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार त्याने थांबावं. मुंबईचे पोलखोल विसरतील. अशा प्रकारचे पोलखोल आणि बैलाला ढोल हे नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले बाहेर पडतील. नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात शिवसेनेचा प्रचंड मोर्चा लवकरच निघणार आहे. आणि नागपूर महानगरपालिकेवरती आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भातलं आरोपपत्र दाखल करणार आहोत. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने टीका करतायत, मर्सिडीज बेबी अशी, विरोधी पक्ष नेते आहे. दुसरा काही कार्यक्रम त्यांच्याकडे नाही आहे विकासाचा. त्याच्यामुळे त्यांचं राजकीय उदरभरण हे टोमणेबाजीवर चालू आहे. मी त्यांच्या आनंदामध्ये विरजण घालू इच्छित नाही. शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री, महाविकास आघाडीचे मंत्री या राज्यामध्ये उत्तम प्रकारे काम करतात आणि त्याची दखल देशभरात घेतली जाते. पण शेवटपर्यंत राज्य सरकारने ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याबद्दलचा प्रयत्न केला. आता निकाल असा लागल्यामुळं ते बोलू शकतात की दुर्लक्ष केलं. पण निकाल जर योग्य पद्धतीचा लागला असता, हा निकाल कोर्टाने दिला म्हणजे योग्यच आहे, मी असं म्हणणार नाही की अयोग्य आहे, परंतु आपल्याला पाहिजे तसा आला नाही.
तो जर आपल्याला पाहिजे तसा आला असता तर हे सगळे म्हणले असते आम्ही सगळ्यांनी एकमताने ठराव केला, आम्ही पाठिंबा दिला म्हणून झालं. हे जे काही आहे हे बरोबर नाही. म्हणजे जर चांगलं झालं तर आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, नाही झालं योग्य सरकारने केलं, हे बरोबर नाही. यामध्ये राजकीय पक्षाची भूमिका घेऊ शकतात की जरी जनरल जाणार नाही, कारण की भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही ओबीसी उमेदवार देऊ जनरल. आपल्याला हे म्हणणं फार सोपं असतं. शेवटी निवडणुका नगरपंचायतीच्या मध्ये झाल्या, कुणी तसं केलेलं पाहिलं आपण. शेवटी निवडून येण्याची क्षमता बघतात आणि तिकीटं देतात. सांगायला फार कानाला बरं वाटतं. बघा, जिथं आरक्षण पडणार होतं तिथं ओबीसींनाच प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं किंवा उमेदवारी दिली. असं अनेक राजकीय पक्ष आहेत. सगळ्यांनी ती भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं स्वागत करून सगळ्यांनी तसं वागलं पाहिजे, तेही महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस आरक्षण होतं त्यावेळेस काही काही जण वेगळ्या पद्धतीनं कुठनं तरी सर्टिफिकेट आणायचे आणि आम्ही ओबीसी मध्ये कसे मोडतो ते दाखवायचा प्रयत्न करायचे. केलं का नाही? विशेषतः मराठा समाजात, मी ज्या समाजात मधनं आलोय त्या समाजामध्ये देखील कधी ह्यांना कुणबीची माहिती नव्हती. कुणबी काही लोक आहेत, आपल्या कोकणात आहेत, आपल्या विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यातल्या काही भागात आहेत, परंतु पश्चिम महाराष्ट्रात मला कुणबी कधी पाहायला मिळाले नाही. असतील पण मी असा दावा करणार नाही की नसतील. असेल तर कागदपत्र दाखवावीत आणि त्यांनी, पण काही काहींनी किती क्लुप्त्या करून कशी सर्टिफिकेट आणली आणि त्या निवडणुका लढवल्या आणि त्या पदावर ते निवडून आले. हा इतिहास काही दूर नाहीये आणि आपण विसरलो नाहीये. मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145चं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा. असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं. अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती मग कुणीही असली तरी. लाउडस्पीकर को लेकर के जिस तरीके से बवाल मच रहा है, राज ठाकरे ने निशाना साधा, उसने कहा है कि हमारे कार्यकर्ताओं को गिरफ्तार किया जा रहा है. वहीं 135 ऐसे लाउडस्पीकर हैं जो बजाए गए मस्जिदों में, वो इलीगल थे, उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं है. मैंने शुरू में ही बताया कि जो भी बिना परमिशन लाउडस्पीकर चालू है उनके लिए कुछ हद तक हमने परमिशन लेने के लिए कहा है. सभी धार्मिक स्थलों पे जो भी लाउडस्पीकर लगाना चाहते हैं और सुबह 6 बजे से 10 बजे तक लगाना चाहते हैं उन्होंने परमिशन लेनी चाहिए. ये सबको कानून एक जैसा है, सबको उसकी अंमलबजावनी करनी चाहिए. और जो आपने बताया कि कुछ कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज किया है, जिन्होंने माहौल खराब करने की कोशिश की, लॉ एंड ऑर्डर इसमें कुछ सवाल खड़े किए, उनके लिए ही ये ऐसे नोटिस दी गई है. आपको नोटिस आई? नहीं आई. जो ठीक ठाक चल रहा है उसको नोटिस मिलने का सवाल ही नहीं उठता. हम बिल्कुल उसके बारे में अगर गलत तरीके से कोई उग्र आंदोलन चालू रखेगा तो उसके खिलाफ कार्रवाई होगी. औरंगाबाद पुलिस ने जो है वो वारंट केस में रजिस्टर कर दिया है, लेकिन आप कह रहे हैं कार्रवाई होगी, लेकिन अभी तक गिरफ्तारी नहीं हुई है. इससे पहले भी नॉन पेलेबल ये सुनो ना, पुलिस डिपार्टमेंट उनके हिसाब से काम करेगा. वो किसी को ये पर्सन अलग है इसके लिए उसको अलग, दूसरे को अलग, ऐसा बिल्कुल नहीं करेगा. सबको अपने महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ठीक ठाक होनी चाहिए, किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए. अपने अपने उसकी नौकरी हो, उसका बिजनेस हो, उसका कुछ भी काम हो, फार्मर्स हो, हर एक ने अपना अपना काम करना चाहिए.
उनको कोई भी तकलीफ नहीं होनी चाहिए। ये सब देखने का काम गवर्नमेंट का है, हमारे पुलिस डिपार्टमेंट का है, और पुलिस डिपार्टमेंट अलर्ट होकर काम कर रही है। अंतिम सवाल है सर, ओबीसी रिजर्वेशन को लेकर के जिस तरीके से सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी की, उसको लेकर के क्या प्रक्रिया, सरकार किस तरीके से ओबीसी रिजर्वेशन, उसके बारे में आज हमारे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे साहब ने 1 बजे हमारे आघाड़ी के जो लोग हैं वो सभी लोगों को, यानी मेन लोगों को वहाँ बुलाया है। उसके बारे में लॉ एंड ऑर्डर हमारे विधि और न्याय डिपार्टमेंट का क्या कहना है, फिर हमारा एडवोकेट जनरल का क्या कहना है, क्या ऑर्डर क्या की है, उसमें से आगे क्या होने वाला है, यहाँ का इलेक्शन कमीशन क्या करने वाला है, उस सभी के बारे में चर्चा हो जाएगी। आरोप लगा रहा है कि आप लोग कोताही बरत रहे हैं, इसके वजह से जो है ओबीसी आरक्षण में देरी बिल्कुल गलत, ये आरोप गलत है। हमने पूरी कोशिश की, सब महाराष्ट्र के लोगों ने देखा, मीडिया ने देखा, उसके बारे में हमारे असेंबली जो चालू थी तब हमने अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट और रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट का नया कानून भी बनवाया। जो कानून मध्य प्रदेश में है उसी हिसाब से हमने कानून यहाँ तैयार किया और वो उसको मंजूरी मिली। लेकिन सुप्रीम कोर्ट तो उनका वो अधिकार है, उन्होंने डिसीजन दिया है। महाराष्ट्र में जो निकाय चुनाव है, जो बीएमसी है या जो नगर पंचायत जैसे चुनाव, वो कब तक होने की संभावना है, कब तक आप वो हमारे किसी के हाथ में नहीं है। उसके बारे में डायरेक्शन सुप्रीम कोर्ट ने हमारे इलेक्शन कमिश्नर महाराष्ट्र के उनको दिया है, अभी वो फैसला करेंगे उसके बारे में। दादा, पक्षाच्या आढावा बैठकीला शरद पवार साहेबांची उपस्थिती, महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष पुढील निवडणुका एकत्र लढतील अशा पद्धतीचा सूर उमटत होता बैठकीत, काय नेते आहे त्याची तयारी सुरू आहे? त्याच्या संदर्भामध्ये काल तिघांनी मिळून एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जावं अशी तिथं प्राथमिक चर्चा झाली। त्याच्याकरता आता बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आहे। उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब हे शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय ठरेल। परंतु मागे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण हा प्रयत्न केला, काही ठिकाणी तो सक्सेस होतो, काही ठिकाणी तिथलं पॉलिटिकल परिस्थिती वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते आणि ती लोक तिथं निर्णय घेतात। पण निवडणुका झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष करत असताना बऱ्याच अंशी आघाडीची लोक एकत्र येऊन त्यांनी तशा पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले। ह्याही निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि आम्हाला जसं कार्यकर्त्यांच्यामुळं संधी मिळाली पदावर वेगवेगळ्या काम करण्याची, तसं कार्यकर्त्यांनाही वाटतं लोकल बॉडीजमध्ये आपल्यालाही संधी मिळावी, तो प्रयत्न आम्ही करणार आहोत। हजारो बहुजन कार्यकर्त्यांमध्ये गुन्हे दाखल झाले, मात्र भिडे गुरुजी याच्यातून क्लीन चिट मिळाली आहे। तुम्हाला ऑथेंटिक माहिती आहे का त्यांना क्लीन चिट मिळालेली का कुणाच्या तरी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले। बाळासाहेब ठाकरेंना ते व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले, त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही। भाडोत्री बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र कला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय। सर समोर बघा फक्त सर, सगळे अरे मला पुण्यात जायचंय। सर पुण्यात जाण्यापूर्वी तुम्ही जो काही व्यंगचित्राचा जो स्ट्रोक दिला आहे, आज जागतिक व्यंगचित्रकार दिन, आज जागतिक कार्टून व्यंगचित्रकला का एक दिन है। इस कला हमेशा इस विश्व में इस कला को बहुत बड़ी मान्यता मिली। जब आपका मीडिया नहीं था, सोशल मीडिया नहीं था, टीवी नहीं थे, अखबार थे, तब सिर्फ एडिटर्स और कार्टूनिस्ट दोनों की ताकत राजनीति में और समाज नीति में बहुत बढ़ती थी। बाला साहब ठाकरे एक जाने माने मशहूर विश्व के एक व्यंगचित्रकार थे। बाला साहब ठाकरे हमें हमेशा कहते थे, मैं उनके साथ 30 साल तक काम किया हूँ,
होत नाही. मुझे हमेशा कहते थे कि 100 संपादकीय में जो ताकत नहीं होती है वो एक कार्टून में होती है. एक कार्टून जो होता है वो बड़े बड़े हुकुमशाह को खत्म कर देती है, डराती है. बाला साहब ने यही किया. अपने कुंचला था, अपना ब्रश के स्ट्रोक से, फटकारे से बड़े बड़े स्मर खा को खत्म कर दिया बाला साहब ने, बड़े बड़े नेताओं को. उनकी भूमिका हमेशा राष्ट्र के हित में रही, भ्रष्टाचार के खिलाफ लड़ते रहे. अपने जो स्ट्रोक्स के सहारे उसने बड़े बड़े आंदोलन निर्माण किए. लेकिन आज दुर्भाग्यवश आर.के. लक्ष्मण और बाला साहब ठाकरे के जाने के बाद एक बहुत बड़ी क्षति हुई है कि इस कला में आप कोई बड़ा नाम मुझे नहीं दिखता है. कुछ है मुंजाल जैसे लोग हैं, लेकिन वो जो ऊंचाई थी कि लोग देखते थे आज बाला साहब ठाकरे क्या कौन सा स्ट्रोक लगाने वाले हैं, आर.के. लक्ष्मण क्या करने वाले हैं, वो अब नहीं रहा है. कुछ लोगों के हाथ में वो कला थी, लेकिन भारतीय जनता पार्टी ने उनके हाथ कलम कर दिए. जी, थँक्यू सर. तर नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. पालिका निवडणुका सेना एकहाती जिंकू शकते असा दावा त्यांनी केलेला आहे. तर राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केल्याचा टोला देखील त्यांनी राज ठाकरेंना लगावलेला आहे.